डॉक्टर कितीही सांगितलं की तेल नका वापरू तरी तेल वापरतोस आणि बघ ते प्युअर का नको, ते शुद्ध का नको. नेहमी बघतो फिल्म स्टार किंवा मोठे मोठे बिझनेसमन किंवा इतर त्यांचे स्वतःचे फार्म हाऊस असतात, त्यांच्या स्वतःचे डेअरी असतात, स्वतःच्या गायी आणि म्हशी सांभाळलेल्या असतात आणि त्यांचं सुद्धा असं प्युअर सगळं त्यांना खायला मिळतं. ह्या निमित्ताने का होईना आपल्याला सुद्धा प्युअर ॲटलीस्ट तेल मिळणार आहे. तुम्ही हे तेल वापरायला घेतलं त्याच्यानंतर हळूहळू वेट लॉस पण व्हायला लागला. हो, म्हणजे व्यवसायात येण्याचा मेन उद्देशच असा होता की फार्मर्सनाही खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण इथे बघायला या रो हाऊसमध्ये त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे आणि इको बाबल म्हणून नाव आहे. सगळी तेलं अगदी शुद्ध तेलं मिळतात. म्हणजे आपण रिफाईंड तेलाचे तोटे फक्त आजकाल ऐकतो आणि आता आम्ही तर ठरवलं आहे की जमेल तेवढं आपण लाकडीचं घाण्याचं तेल घ्यायचं. तर आम्ही त्याची प्युरिटी कशी असते ते पाहिला म्हणून आलेलो आहोत आणि आम्ही विचार केला की आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा हे सगळं दाखवावं आणि म्हणून इथे आलेलो. आपण इथे बघणार आहोत तेल कसं काढलं जातं आणि त्याचे काय फायदे आहेत आणि सगळंच आपण पाहणार आहोत. पण आता आतमध्ये जाऊया, चला. आपण आलेलो आहोत ऐरोलीमध्ये, ऐरोली नवी मुंबईमध्ये आणि इथे येण्यासाठी तुम्हाला बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हा आहे ॲड्रेस. नमस्कार ताई. फ्रेंड्स, आता आपण इकडे बघतोय हा आहे लाकडी घाणा आणि आता शेंगदाण्याचं तेल काढतात ना ताई? हो. आणि तुम्ही ताई सांगतील आपल्याला, म्हणजे इकडे आपण प्रत्यक्ष बघतोय म्हणजे त्या तेलाची शुद्धता किती आहे ते आपल्याला कळेल की कारण तेल आपण आता काढणार आहोत म्हटल्यानंतर ते फ्रेश ऑइल निघणार. हा लाकडी घाणा आहे. हे जे आतलं मशीन आहे तेही लाकडी आहे आणि हेही लाकडी आहे. ह्याच्याने काय होतं की हे जे मशीन जे आहे त्याचं टेम्परेचर जे आहे ते जास्त वाढत नाही. नॉर्मली आपण कुठून मार्केटमधून तेल घेतो ना तर त्याचं टेम्परेचर जे असतं ते इतकं हाय असतं की हे जे आपण तेल काढतो ते त्याचं टेम्परेचर 400 वगैरे गेलेलं असतं. तर ते युजेबल काही वेळेला राहत नाही. त्याचे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते निघून जातात. हे जे लाकडी घाणं आहे हे नॅचरल असल्याने काय होतं की हे शेंगदाणे असू द्या, खोबरं असू द्या, त्यामध्ये जे काही आपण टाकतो त्याचं टेम्परेचर रूम टेम्परेचरवर राहतं. हा चालवताना आम्ही पंखाही नाही चालू करू शकत. पण हे जे आहे गरम सुद्धा त्याच्याच टेम्परेचरवर. आता आपण शेंगदाण्याचा घाणा लावणार आहोत. शेंगदाण्याचं कसं आहे की इट्स कॉल्ड एज किंग ऑफ ऑइल्स. फ्रेंड्स, आमच्या माहितीतल्या बेस्ट ठिकाणांचे व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत. तुम्हाला जर यात सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला मेसेज करा. हे शेंगदाणे टाकले प्रॉपर त्याची प्रोसेस. तेल कुठे बाहेर येतं? तेल इथून बाहेर येतं. हा जो पाईप आहे त्यामधून बाहेर येणार. अच्छा, मग तुम्ही तिकडनं बाहेर काढावं लागतं? हो हो. हे साधारण 45 मिनिट्स टू 2.5 आवर्सची प्रोसेस असते. आणि हे किती किलो आता शेंगदाणे घातले? हे 15 ते 17 किलो चालतात. बाकी काहीच केमिकल यूज केलं जात नाही? नाही, ह्याच्यामध्ये कुठेच काहीच प्रोसेसिंग नाही. फ्रेंड्स, आपण आता भेटणार आहोत या घाण्यात तेल जे काढतात किंवा ह्यांच्या ज्या मिलच्या ज्या ओनर आहेत मिसेस स्नेहल महाडिक यांना, आणि आज त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती घेणार आहोत की तेल का चांगलं आहे. आणि त्यांच्या आई पण आहेत, त्यांच्या आईना पण आपण भेटणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. माझं नाव स्नेहल उमेश महाडिक आहे. मी साधारण वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू केला. ज्याच्या आधी मी थोडं माझ्या आईबरोबर जाऊन ट्रेनिंग घेतलं. खादी आणि विलेज उद्योग म्हणून जे आहे नाशिकला, तिथून आम्ही ह्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर थोडं आईनी पण शिकलेलं आहे? हो हो, आई व्हेरी गुड. व्हेरी गुड. पहिले 6 ते 7 महिने फक्त तीच होती जिचा कंटिन्युअस सपोर्ट होता. हे सूर्यफूल आहे. नंतर हे तीळ आहेत. हे पांढरे तीळ आहेत. पांढऱ्यासोबत काळे तीळ सुद्धा वापरता येतात. पण त्यानंतर हे कारळ आहे. त्यानंतर हा जवस आहे. इट इज बेस्ट फॉर युअर हार्ट. ओमेगा 3, 6 त्याच्यामध्ये जास्त असतं. तर ही मोहरी आहे, मस्टर्ड. हे आम्ही खोबरंचं तेल काढतो सुद्धा आणि कोणाला हवं असेल तर विकतो सुद्धा. हे सल्फर फ्री, थोडं केमिकल बेस कमी आहे ह्याचा. आम्ही ट्राय करतो की रॉ मटेरियल जे आहे ते जितकं चांगल्या क्वालिटीचं आम्हाला अवेलेबल होईल तितकं यूज करा. आम्हाला थोडक्यात त्याच्या प्राइस पण सांगा ना, म्हणजे समजा 1 लिटरच्या प्राइसेस सांगा. हे 1 लिटरचं आहे ना? हो, हे 1 लिटर आहे. सो तिळाचं तेल जे आहे ते 450 रुपीज लिटर आहे.
तसं खोबरेल आहे ते 500 रुपीज लिटर आहे. अच्छा. शेंगदाणा आणि करडई तुम्हाला 350 रुपीज लिटर अवेलेबल असतं. अच्छा. आणि ते वन ऑफ द बेस्ट सेलिंग सुद्धा आहे, कारण शेंगदाणा आणि करडई तुम्हाला कुकिंगसाठी चांगलं असतं. अच्छा. तर खोबरे तेल तुम्ही बदलून वापरलं तर तुमच्यासाठी ते जास्त चांगलं असतं. राईट. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा कॅल्शियम कंटेंट जास्त असेल तर ह्याचा जो आहे तो तुमचा ओरल ह्याच्यासाठी बेनिफिट खोबऱ्याचा किंवा ह्याचा बेनिफिट चांगला आहे. किंवा जवसमध्ये तुमचं ओमेगा 6 चांगलं आहे. तुमच्या अच्छा. बाकी कॉन्स्टिपेशन वगैरेच्या विषयांसाठी हे सुद्धा चांगलं आहे. थंडी असते तर तिळाचं तेल चांगलं असतं, कारण तीळ मुळात गरम असतो. हो. तसंच त्या उलट खोबरेल किंवा शेंगदाणा आपण नॉर्मली कधी यूज करू शकतो असं. आता तुम्ही हा शेंगदाणा किती घातलाय? हा मी 17 किलो घातला आहे. 17 किलो. मग तेल किती निघणार? हे अंदाजे 40% असतं. अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा 17 किलो घालताय तुम्हाला एक 6 ते 7 लिटर सहज मिळेल, डिपेंडिंग अपॉन एन्व्हायरमेंट, शेंगदाणा आणि बरंच अच्छा. काही. ओके, असं असतं म्हणजे हे दिस इज रिअली म्हणजे काय म्हणतात त्याला मला शब्द नाही आहेत, कारण आपण जेव्हा म्हणजे किती 17 किलो शेंगदाणे घातल्यानंतर 6 लिटर तेल मिळतं. इट्स लाईक म्हणजे प्युअर ते काढून देतात. म्हणजे मी एवढंच बोलेल, त्याच्या पुढे काहीच नाही. मी ज्या सरांकडून शिकले त्यांचं माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं तेल काढण्याचा एक्सपिरियन्स आहे. ओके. सो हे त्यांच्या महिला म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी मला अच्छा. त्यांच्याकडून हे मिळालेलं. ओके. डायरेक्ट फार्मरकडून घेतलेली हळद आहे. तुम्ही अच्छा, ह्याचा हळद सुद्धा- पण ठेवता. ओके. तुम्ही ह्याचा पण सुगंध जर का पाहिला हा, हा. सो ह्याचाही सुगंध मी पाहिला येस. तर तो खूप हे आहे. तर आमचा हा व्यवसायात येण्याचा मेन उद्देशच असा होता की फार्मर्सनाही खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं. हा. त्यांनाही आता हे डायरेक्ट फार्मरकडून आलेलं आहे ओके. आणि आम्हाला सुद्धा एक चांगलं प्रोडक्ट मिळावं चांगलं आहे. आता तुम्ही बघाल हे जो शेंगदाणा आहे ह्याच्यातून तेल काढलं की जे उरतं ते सुद्धा गाईला किंवा बर्ड्सना वगैरे खायला म्हणजे त्यांचं फूड म्हणून जातं. म्हणजे कुठेही एन्व्हायरमेंटलाही त्याची काही हानी नाही. आणि मी इथे एक असं म्हणेन की आपण नेहमी बघतो फिल्म स्टार किंवा मोठे मोठे बिझनेसमन किंवा इतर त्यांचे स्वतःचे फार्म हाऊस असतात, त्यांच्या स्वतःचे डेअरी असतात, स्वतःच्या गाई आणि म्हशी सांभाळलेल्या असतात आणि त्यांचं सुद्धा असं प्युअर सगळं त्यांना खायला मिळतं. ह्या निमित्ताने का होईना आपल्याला सुद्धा प्युअर ॲटलिस्ट तेल मिळणार आहे, हळद मिळणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथे घेऊन तर बघायला आम्ही घेतलेलं आहे, आम्हाला टेस्ट आवडली आहे. सो ही बॉटल जी आहे ही 350ची आहे. ही 100 ml आहे ॲल्मंडची. ओके. ओके. माझ्याकडून असे पण काही हे आहेत कस्टमर जे हे खूप प्युअर ऑइल असल्याकारणे त्यांच्या प्रोडक्टसाठी पण हा. यूज करतात, अच्छा. कारण की त्यांना असं इझिली एवढं प्युअर ऑइल मिळत नाही. राईचं तेल. हो, राई मोहरी जसं म्हणाल हा. तसं. हा. सो ते जे त्याचं ऍसिड कंटेंट जे असतं हा. ते आपल्या बॉडीमधलं अँटीऑक्सिडंट म्हणून चांगलं काम करतं. काय तुम्ही हे तेल वापरायला घेतलं त्याच्यानंतर हळूहळू वेट लॉस पण व्हायला लागला? हो, म्हणजे कसं आहे की हे तेल जे आहे ते कुठचंही तेल तुम्ही यूज कराल तर तुम्ही कुठलंही त्याच्यामध्ये वापरता, असं काही स्पेसिफिक तेल नाही? आम्ही पण बदलून वापरतो. आणि मला एक म्हणजे एक आनंद असा वाटतोय की ताई खरं IT मधले आहेत आणि पण त्यांना एक डॉक्टर जसं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावं तसं देतात. ते कुठून? नाही, अजून खूप सुरुवात आहे, पण थोडंफार आमच्या सरांकडून थोडंफार त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार ओके. इथून तिथून वाचून म्हणजे हे ग्राइंड होताना त्यांना लक्ष ठेवून त्याच्यामध्ये घालावं लागतं. म्हणजे खरंच एक फिजिकल मेहनत सुद्धा आहे याच्यामध्ये. असं हो. नाही की फक्त आपण मशीन लावलं आणि निघालं तेल, असं नाहीये. आधी आपण याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे टाकले, आता हे थोडे बारीक झालंय. हे बारीक पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला त्याचा पुढचा प्रोसेस करता नाहीये. अच्छा. त्याला इथे जरी पाहिलं तर तुम्ही थोडं ड्रॉप बाय ड्रॉप सुरू झालंय. हे मशीन मला म्हणजे काय कॉस्ट आहे याची? ही 3 lakhची आहे. अच्छा. नाही, आणि खूप मेहनत आहे. म्हणजे असं नाही की तेलाचं फक्त इकडनं कुठेतरी आलं आणि विकलं असं नाही आहे. प्रत्यक्ष तेल काढणं याच्यामध्ये खरंच खूप मेहनत आहे. त्यात खूप सायन्सही आहे आणि मेहनतही आहे. हो, राईट. अभ्यास केल्याशिवाय कोणाला नाही. आम्ही उद्या म्हटलं अरे आम्ही चालू करतो तर नाही जमणार. हो. तर तुम्हाला प्रॉपर त्याचं गायडन्स लागेल, प्रॉपर हे लागेल, त्याशिवाय नाही. आणि तेवढं सगळं करण्यापेक्षा ताईंकडे ऑर्डर द्या, ताई व्यवस्थित काढून देतील. हे बघा, आता हे खोबऱ्याचं तेल काढलंय. अच्छा. तर हे जे आहे ना तुम्हाला आता रंग डार्क वाटेल त्याचा, कारण त्याच्यामध्ये थोडं सेटलिंग टाइम लागतो. एक 48 आवर्स तरी त्याला अच्छा. सेटल व्हावं लागतं. सुद्धा आता आज शेंगदाणा करतोय तर ते सुद्धा 48 आवर्स ठेवावं लागेल किमान, अच्छा. कारण ते छान सेटल होतं. ओके. त्यानंतरच तुम्ही विकू शकता. हो हो. कुठली तेल आम्ही वापरायला म्हणजे भाजीसाठी वापरायला घेतलं तर त्यासाठी काही प्रोसेस आहे का? म्हणजे आता कसं आहे की मोस्टली आपल्याकडची माणसं शेंगदाणा, करडई हेच जेवणाला वापरतात. तर हे तेल जे आहे ते तुम्हाला मार्केट ऑइलपेक्षा थोडं कमी लागतं.
तुम्ही फोडणीला घालाल तर तुम्ही एक समजा नेहमी 2 चमचे घालत असाल तर हा 1 चमचा पुरतो, कारण हे घातल्यानंतर स्प्रेड होतं. सो मोहरी समजा आहे तर त्याचा सुगंधच आपल्याला आवडत नाही, म्हणजे आपल्याला सवय नाही त्याची वापरायची. सो ते पण तुम्ही त्याचं थोडंसं तापमान होऊ दिलं तर त्याचा जो उग्र वास असेल किंवा त्याचा जो फेस असेल तोही निघून जातो. त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकलं तर फेसही निघून जातो. आपल्याला मेन हे तेल कसं वापरायचं हे समजलं, कारण कुठलीही गोष्ट घेतल्यानंतर ती कशी वापरायची हे पण इम्पॉर्टंट असतं. ताईंनी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. अदरवाईज मग कधीतरी असं होतं की ते कडवटच लागलं, कधीतरी काहीतरी असंच वाटलं म्हणून ते तेल वापरणं आपण बंद करतो, पण ते वापरायची पद्धत इम्पॉर्टंट असते त्यावेळेस. हो, तर मेन म्हणजे रिफाईंड ऑइलशी ह्या तेलाचं कम्पॅरिझन हेच आहे. मला ते रिफाईंड म्हणजे नक्की काय केलेलं असतं, म्हणजे मला आय नो की दॅट इज अ हॉरिबल प्रोसिजर. नाही, रिफाईंड ऑइलचं मला लिटरली एका रिफाईंड ऑइलच्या कंपनीमधल्या माणसाने सांगितलेलं आहे, म्हणून मला कळलं. नाही तर मी सुद्धा एक कॉमन पब्लिक होते. दॅट इज हायली प्रोसेस्ड. म्हणजे काही ठिकाणी तेल जे आहे त्याची क्वांटिटी वाढण्यासाठी पण भरपूर केमिकल प्रोसेसिंग केलं जातं. अच्छा. मार्केटमध्ये ते तेल शाईननेससाठी म्हणा किंवा जास्त दिवस टिकावं म्हणून त्यासाठी खूप केमिकल प्रोसेस केलं जातं. आणि मी म्हणेन की तेल जर खराब होत आहे म्हणतात 6 महिन्यामध्ये खराब होतं याचा अर्थ ते प्युअर आहे. अदरवाईज जर केमिकल प्रोसेस असेल तर ते खराबच होणार नाही. 2-2 वर्ष तेल आपली डब्यामध्ये असतात व्यवस्थित आणि आपल्याला वाटतं की हा तेल आहे ते टिकतं, पण तसं नसतं. आणि मी एक आता याच्यामध्ये नक्की सांगेन, पूर्वी ॲडव्हर्टाईज यायची की अगर आपको आपके हस्बंड के दिल का है ख्याल तो वापरा है रिफाईंड ऑइल वगैरे असा ॲडव्हर्टाईज असायचा. तर मी हे नक्की सांगेन, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे आणि कुटुंबाच्या हार्टची तुम्हाला काळजी आहे किंवा त्याच्या पूर्ण शरीराची काळजी आहे तर तुम्ही हे प्युअर तेल वापरा. हे मी जरूर सांगेन, लाकडी घाण्याचं तेल की जे आपण बघतोय प्रत्यक्षात कसं काढलं जातं आणि किती प्युअर आहे. आणि ते ऑर्डर करण्यासाठी आमच्याकडे येऊ शकता. तुम्हाला आम्ही नंबर देतोच आहोत, खाली त्यांचा ॲड्रेस आहे आणि नंबरही देतोय. तुम्हाला जर कधी इथे येणं झालं एवढे तर तुम्ही जरूर या आणि भेट द्या. आमचं ऑनलाईन सुद्धा आहे ecobubbleorganic.com, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू. अच्छा, ओके. सो ऑनलाईन सुद्धा आहे. अजून काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला इझी टू तुम्हाला मागवायला आहे. आपण तर घरी काढू शकत नाही किंवा आपण लाकडी घाणा विकत घेऊ शकत नाही. ज्यांना घेऊ शकतात त्यांनी घ्यावा आणि करावा बिझनेस, हे जरूर सांगेन मी. पण जर तुम्हाला प्युअर तेल घ्यायचं तर प्लीज ताईंना सांगा आणि इथे ऑर्डर द्या. हल्ली एक नवीन मशीन निघालेली आहे, तर त्याच्यात आणि ह्याच्यात काय डिफरन्स? हे जे आहे हे वुडन प्रेस निघालं, ते जे आहे ते गोल्ड प्रेस निघालं. म्हणजे ती जी मशीन आहे ती मेटल बेस आहे, तर त्याचं टेम्परेचर थोडा हाय आहे. नो डाऊट मार्केटमधल्या तेलापेक्षा ते थोडं चांगलं आहे, कारण की त्याच्यामध्ये काही केमिकल प्रोसेसिंग नाही. पण ह्या तेलाची जास्त शुद्धता ह्याच्यासाठी चांगली आहे वुडनची, की त्याच्यामधले टेम्परेचर रूम टेम्परेचर असल्याने न्यूट्रिन्स चांगले इंटॅक्ट राहतात. आता जेव्हा आपण कॉस्ट, तुम्ही मगाशी तोच विचार केला की 15 किलो टाकल्यानंतर एखादी वस्तू तर 5 ते 6 लिटर मिळते, म्हणजे त्याची कॉस्ट काय झाली. आणि ताईंकडे रेट त्या मला रिझनेबल आहेत, हे मला नक्कीच हे वाटतं. आणि ते इम्पॉर्टंट आहे, रिझनेबल रेट. तर आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना ते इम्पॉर्टंट आहे की रोजच्या खाण्यासाठी जर तेल लागतं आणि आपला कुठलाच पदार्थ तेलाशिवाय बनत नाही. आणि डॉक्टर कितीही सांगितलं की तेल नका वापरू तरी तेल वापरतोच. आणि बघ ते प्युअर का नको, ते शुद्ध का नको, बरोबर ना? हो, तेल निघतंच आहे फ्रेंड्स, पण आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीचा हिस्सा नक्की बना. तर हे आहेत आपले रेग्युलर कस्टमर, तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांनी आपलं तेल यूज केलेलं आहे ऑलरेडी, तर त्यांना कसं वाटतंय. कोकोनट ऑइल, कोकोनट अत्यंत गुणकारी आहे. मी स्वतःही यूज केलेलं आहे, बऱ्याच दिवसापासून यूज करते मी हे. याचे फायदे मला बरेच दिसले. जसं की कोकोनट ऑइलमध्ये मी कॉफी टाकली आहे डार्क सर्कलसाठी, म्हणजे हे प्युअर असल्या कारणाने त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. हे तर आहे की आपण कोकोनट ऑइलनी आपण आपली स्किन ग्लो करू शकतो. सेकंडली आपण आपल्या हेअरसाठी पण खूप गुणकारी आहे कोकोनट ऑइल. तुम्ही याच्यामध्ये बदामाचं तेल जरी यूज केलं, हे प्युअर असल्या कारणाने ते केसांसाठी पण खूप गुणकारी आहे. तर हे आम्ही नॅचरल फिल्टर करतो. आता हे तेल जे त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे पार्टिकल्स जास्त आहेत ना, तर गाळणी असल्याने कसं नॅचरल फिल्टर होतो. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही 48 आवर्स त्याला ठेवतो, जेणेकरून त्याचे पार्टिकल्स सेटल होतात. स्नेहलताईंच्या आईना भेटलो आणि मला खरंच कौतुक वाटलं की आईच्या इन्स्पिरेशनमुळे त्यांनी सगळं हे केलेलं आहे. काकू, तुम्ही काय सांगाल, बाकी सगळ्या महिलांना काय सांगाल, तुमच्याकडनं एखादी लाईन येऊ दे. महिलांनी या उद्योगात उतरायला काहीच हरकत नाही आहे.
घरच्या बाईंनी जर त्या उद्योगामध्ये उतरल्या तर त्या तिला जास्त कळतं प्रत्येक पदार्थामध्ये काय न्यूट्रिशन असतात. आणि कारण त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं की स्वतःच्या मुलीच्या पाठी अगदी बॅकबोनसारखे उभं राहून त्यांनी तिला सपोर्ट केलेला आहे आणि मुलगी तिने स्वतः बिझनेस सगळा सांभाळला आहे. मला खूप कौतुक वाटतं. तुम्हाला पुढच्या तुमच्या सगळ्या कारकिर्दीसाठी खूप अभिनंदन आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट आमच्या सगळ्या यूट्यूबच्या सबस्क्रायबरकडनं आणि खूप तुमचं चांगलं चालू दे आणि तुमची स्वतःची घाण तुम्ही लवकरच घ्याल. तुमच्या जागेवरती तुमचं चालू होईल. Thank you.